हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मेट्रो ट्रेनचं ना आम्ही आज ना प्रवास करणार आहे. तर दर्शन तर खूप छान झाले. स्वामी समर्थाच्या मठाच्या बाहेर आलो की बस स्टँडसाठी म्हणजे बस पकडण्यासाठी थांबलेलो. तर मग विचार आला की मग मेट्रो ट्रेनने जायचं. मेट्रो ट्रेनच्या आतमध्ये असं जाताना त्याच्या बाजूलाच ना मोठी भाजी मंडळी आहे, फेमस आहे पुण्याची. पुण्यात आला ना तर दगडूशेठ केलं तर हमखास समोर आहे ना दत्त महाराजाचं मंदिर आहे. दत्त महाराजाचं दर्शन करायचं. त्याच्याच पाठीमागे स्वामी समर्थाचं मठ आहे, ते पण दर्शन करायचं. मग मेट्रो ट्रेनने प्रवास करायचा तर त्याच्या बाजूलाच आहे, मेट्रो ट्रेननेच प्रवास करायचा. आणि भाजी घ्यायचं असलं तर त्याच्या मेट्रो ट्रेनच्या बाजूलाच भाजी मार्केट आहे. भाजी मंडळी म्हणतात, तर मी तर भाजी मार्केट म्हणते. तर फेमस आहे तिथं भाजी मार्केट पण जवळ आहे. त्याच्यानंतर तुळशीबाग आहे, तिथं तुळशीबाग आहे, ते पण जवळ आहे. दर्शन घ्यायचं, भाजी घ्यायचं, मस्तपैकी शॉपिंग करायची, मग घरी जायचं. असं करायचं. एकदा आलं की 3, 4, 5 कामं एकत्रच होतात ते. मग आम्ही शिडीने उतरलो, खाली आलो आणि इथं बघा तिकीट काउंटरने करतोय आणि जमिनीचे खाली आहे स्टेशन आहे म्हटल्यावर ना तिकीट काउंटर. तर ऑनलाईन चालत नाही, रेंज अजिबात नसते. आणि तिथं बघा येण्यासाठी पण हे आहे आणि जाण्यासाठी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. आणि मस्त भारी वाटते, एकदम फ्रेश छान वाटते. आणि इथं बघा काय काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवते. पोस्टर वगैरे लावलेलं आहे. तर आम्ही तिकीट काउंटरला गेलेली, ऑनलाईन बघितलं, ऑनलाईन काय चाललं नाही. तर मग परत जाऊन 30 रुपये तिकीट दिले. तर प्रत्येकाला 10-10 रुपये तिकीट आहे. मी, माझी मम्मी आणि कार्तिक आहे. तर आम्ही काउंटरला तिकीट काढलं. त्याच्यानंतर बघा ह्या शिडीने आम्ही खाली उतरलं, आपोआप आहे. तर तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. मला तेवढं नाव नाही माहिती ह्याचं. तर मी आपोआपच खाली जाण्याचं शिडी म्हणते. तर तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. असं 2 वेळा खाली गेलो, त्याच्यानंतर परत वरती गेलो आणि परत खाली गेलो. असं करून 2-3 वेळा केलं. त्याच्यानंतर फायनली आम्ही स्टेशनवर आलो, म्हणजे स्टेशनच्या इथं. आणि मस्तपैकी शूट वगैरे केलं, फोटो वगैरे भरपूर काढले. आणि इथं वरती लिहिलेलंच आहे बघा कुठं जाण्यासाठी ट्रेन वगैरे आहे म्हणून. आणि तर ट्रेन आली की तिथं ना ग्रीन सिग्नल दाखवते आणि ट्रेन आली नसेल तर रेड सिग्नल दाखवते. तर रेड सिग्नल दाखवलं तर समजून जायचं की तिथं आलं नाही. आणि वरतून ते काच वगैरे आहे, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला दाखवते हे बघा. त्याच्यानंतर मग ट्रेन यायला लागली तर ग्रीन सिग्नल येते. फायनली ट्रेन आली हे बघा. आणि दोन्ही दरवाजा बरोबर टायमावर उघडते, बाहेरची पण आतली पण तुम्हाला दाखवते हे बघा. तर ट्रेन थांबली, त्याच्यानंतर पहिले हे उघडते, त्याच्यानंतर ते उघडते. आणि फायनली आम्ही आतमध्ये मेट्रो ट्रेनच्या आतमध्ये बसले आणि फुल एसी आणि छान आणि फ्रेश वाटते. मी मेट्रो ट्रेननी प्रवास केले, पण मुंबईला गेले पण वरतून केले. आणि भुवेत म्हणजे जमिनीतून आतून पहिल्यांदा केल्या मीनी. तर शक्यतो वरतून पण ट्रेन आहे. तर मी मुंबईत असताना वरतून मेट्रो ट्रेननी प्रवास केला आहे. तर हे जमिनीतून आतून केलं. कोलकातामध्ये पण आहे वाटतं जमिनीतून आतून ट्रेन. तर इथं आपल्या इथं पुण्यात पण झालं आहे. भाजी मंडळी ते स्वारगेट 10 मिनिटात लगेच सोडलं ते. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनच्या बाहेर आलो. हे बघा ट्रेन अजून उघडी आहे आणि मस्त एकदम भारी आणि छान वाटते. इथं फोटो वगैरे केलं, शूट वगैरे केलं. कोणत्या पण गावातून आले ना तर स्वारगेटला उतरलं ना तर स्वारगेट मेट्रो ट्रेनच्या आतमध्ये जायचं. डायरेक्ट भाजी मंडळी आहे ना, लास्ट स्टॉप आहे ना, तिकीट काढायचं, डायरेक्ट भाजी मंडळी आणि मेट्रो ट्रेनच्या आतमध्ये बसायचं. आणि 2-3 वेळा शिडीने खाली 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 उतरायचं. त्याच्यानंतर तिकीट काढायचं, तिकीट काढल्यानंतर मग ट्रेनमध्ये बसायचं. सरळ भाजी मंडळी थांबतात. त्याच्यानंतर दगडूशेठ करायचं, स्वामी समर्थ करायचं, दत्त महाराज करायचं. त्याच्यानंतर मग तुळशीबागमध्ये फिरायचं, सगळं शॉपिंग करायची, भाजी घ्यायची, मग रिटर्न जायचं. स्टेशनच्या आतमध्ये गेलं आणि स्टेशनच्या बाहेर परेपर्यंत तिकीट सांभाळून ठेवायचं. तिकीटनीच ते उघडतं दरवाजा. हे बघा कार्तिकला उघडत नव्हतं, त्याने बरोबर लावलं नव्हतं. आता मी लावलं हे बघा. तिकीट व्यवस्थित लावायचं, स्कॅन करायचं आणि ते आपोआप दरवाजा उघडतं. त्याच्यानंतर मग बाहेर जायचं. स्टेशनच्या आतमध्ये जाण्यासाठी पण 3-4 वेळा शिड्याने खाली उतरायचं. त्याच्यानंतर परत बाहेर जाताना परत 3-4 शिड्याने वरती जायचं. वर खाली वर खाली वर खालीची मग फायनली मग बाहेर निघायचं. आणि इथं आम्ही बघा वरती थांबले आणि भरपूर व्हिडिओ केले, शॉर्ट व्हिडिओ पण केले, लॉंग व्हिडिओ पण केले, फोटो वगैरे केले. नक्की तुम्हाला शेअर करते, नक्की बघा. आता फायनली आम्ही बाहेर आलो आणि इथून आता आम्ही बाहेर निघणार आहे. तर तुम्हाला दाखवते. आम्हाला ना मेट्रो ट्रेननी प्रवास करायचा होता म्हणून आम्ही परत उलट्या साईडला आलो आहे. आता तिथून बस पकडायचं, मग घरी जायचं. नाही तर सरळ बस होती जाण्यासाठी, तर मेट्रो ट्रेननी प्रवास करायचं होतं म्हणून आम्ही उलटा आला. आता परत तिथून बाहेर पडल्यानंतर ना
मग काय करायचं, बस पकडायची, मग घरी जाण्यासाठी जायचं. तर असं बघा, आता किती वेळा मी शिड्या चढले ना, तुम्हाला नक्की बघितलं असेल. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अर्जंटमध्ये आपल्याला दगडूशेठचं एक दिवशी दर्शन घ्यायचं असलं तर तसं सोप्पं पद्धत मला तर आवडली, म्हणून मी तुमच्यावर शेअर करते. स्वारगेटला कोणत्या पण गावातून असून दे, सरळ स्वारगेटला उतरायचं. तर मी असं म्हणत नाही सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर असं नाही. कोणत्या पण गावाचं असलं ना, बरोबर स्वारगेट बस स्टँडला उतरायचं. तिथून मेट्रो ट्रेन समोरच आहे. मेट्रो ट्रेनमध्ये बसायचं आणि दगडूशेठला जायचं. तर भाजी मंडळीला उतरलं ना, तिथून फक्त समोर बघितलं की स्वामी महाराजांचं मठ आहे आणि तिथून पण 10 मिनिटं अंतरावर ना दगडूशेठ आहे. तो सरळ रस्ता पकडून सरळ गेला ना, सरळ आहे. इकडे तिकडे कुठंच वळायचं नाही. सरळ जाऊ शकता. दर्शन घ्यायचं आपल्या गणपती बाप्पाचं, मग दत्त महाराजाचं घ्यायचं आणि मग स्वामी समर्थाचं. मग शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग करायची. पूर्ण तुळशी बाग फिरू शकतो आणि 1 दिवसात जाऊन रिटर्न येऊ शकतो. मी साताऱ्यातले, तर मग मी 1 दिवसात जाऊन येऊ शकते. आरामशीर 8-9 वाजेपर्यंत घरी पोहोचू शकते. भरपूर वेळ झाला तरी पण 6 वाजे, सकाळी गेलं ना 6च्या पर्यंत की संध्याकाळ 6च्या आतच आपण घरी पोहोचू शकतो. तर असं म्हटलं तर बेस्ट आहे. मला तर आवडलं. तर असं नाही म्हटलं, पुण्यात गेलं तर पुण्याची पण बस भेटते. पुण्यावरून पण सगळे फिरू शकताय. असं मला सोपी पद्धत वाटली. आणि आपल्याला मेट्रो ट्रेनचा प्रवास करायचा असलं तर असं करू शकता. नाहीतर मग डायरेक्ट पुण्याला उतरायचं. पुण्याची बस आहे, ₹10,000 तिकीट आहे, पुन्हा दर्शन म्हणून. मग त्याच्याने पण करू शकतात. तर मला हे आवडले. तर मेट्रो ट्रेननी प्रवास करायचा असला तर, आणि तिकीट काही महाग नाही, ₹10,000 सगळ्यांना. आणि लहान असून दे, मोठे असून दे, सगळ्यांना ₹10,000. हाफ फुल तिकीट सगळं ₹10,000. मला हा प्रवास खूप आवडलाय. तर मी साताऱ्यातले म्हटलं, डायरेक्ट स्वारगेटला उतरणार, सातारा ते स्वारगेट, त्याच्यानंतर मेट्रो ट्रेननी जाणार. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.